आज होती नागपंचमी म्हणून पोळ्या करायचं ठरवलं होतं. मग हे फुल आणलं होतं आमच्या इथल्या मी शाळेत जात होते तेव्हा हे बघत होतो, आमच्या शाळेकडे होतं. मग त्यानंतर मग इथं गुळ वगैरे किसून घेतला मी, कारण पोळ्या करायच्या होत्या म्हणून. गुळ किसल्यानंतर मग गॅसवर इथं मी कढई ठेवली होती आणि ते कढईमध्ये गुळ टाकायचं होतं. भरपूर जण डाळ शिजवतात मग गुळ टाकतात, पण मी अशी करत नाही. डाळ शिजवून घेतली होती, त्यानंतर मी कढईमध्ये गुळ टाकून घेतला आणि तो पूर्ण वितळून द्यायचा. मग वितळल्यानंतर ती डाळ शिजवलेली आहे ती टाकायची. डाळ मी कुकरला शिजवली होती, 5 ते 6 शिट्ट्या केल्या होत्या. त्यानंतर मग हे असं पुरण करून घेतलं. मग इथं आमटीसाठी खोबरं मी भाजून घेतलं, तेल टाकून वाळलं खोबरं होतं हे. मग भाजून घेतल्यानंतर मग इथं कांदा, खोबरं, धने, तीळ आणि जी डाळ शिजवली होती ती डाळ असे भाजून घेतल्यानंतर मग मिक्सरला काढून घेतलं. मिक्सरला वाटताना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली होती. आमटी करून घेतली. जर आमटीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी आमटीसाठी व्हिडिओ बनवेल. आणि इथं भजी वगैरे करून घेतली. पोळ्याचा व्हिडिओ काय माझ्याकडून शूट झाला नाही.